सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। भगवद्गीता ज्ञानेश्वरी 14व्या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण। सततं कीर्तयन्तो 13व्या श्लोकामध्ये महात्म्यांचं वर्णन केलं आणि 14व्या श्लोकामध्ये हे महात्मे मला कसं भजतात ते सांगितलं आहे। ह्याच्यावर विस्तृत विवरण केलेलं आहे। कारण हे जे भजन आहे हे 3 प्रकारांनी होतं असं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये जे सततं कीर्तयन्तो अखंड नामस्मरण करणं, यतन्तश्च म्हणजे योगाच्या अंगाने साधना करणं आणि त्यामुळे दृढव्रत निर्माण होतं। एखादा निश्चय दृढ होणं त्यासाठी योगाची साधना आवश्यक आहे। आणि तिसरी आहे म्हणजे साधना हे नमस्यन्तश्च मां भक्त्या नमन भक्ती सांगितलेले असे नित्ययुक्त होऊन माझी उपासना करतात। नित्ययुक्त होणं याचा अर्थ माझ्याशी पूर्ण एकरूप होणं आणि उपासना करतात। महात्मे पूर्ण झालेले आहेत, ज्ञानी झालेले आहेत आणि पुन्हा उपासना करतात। ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा पुन्हा त्याच्यावर भर दिलेला आहे की ज्ञानी व्हायचं आहे, सोहमबोधावर जायचं आहे आणि पुन्हा द्वैतात येऊन तू देव आणि भक्त म्हणून पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती करायची। की पुन्हा पुन्हा त्यांनी संबंध ग्रंथामध्ये त्याच्यावरती भर दिला आहे। तसं इथं आपण नामसंकीर्तन कसं करता सततं कीर्तयन्तो याचा विचार बघितला। आज आता आपण बघणार आहोत तो यतन्तः दृढव्रता। कोणतंही व्रत घेतलेलं दृढपणाने चालवलं पाहिजे। कुठलंही व्रत दृढ चालवायचं याचा अर्थ मनाने केलेला निश्चय म्हणजे आधी निश्चय करायला पाहिजे आणि केलेला निश्चय दृढपणे चालवला पाहिजे। याचा अर्थ असा की मनावर आपला ताबा पाहिजे। सामान्यतः आपण मनाच्या ताब्यात जातो आणि मन जे म्हणेल त्याप्रमाणे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय नाचत राहतात। आणि इथं त्यांचं म्हणणं आहे चंचल मन जे आहे ते अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा। ह्या चंचल मनाचा जर निरोध करायचा असेल तर अभ्यास आणि वैराग्य दोन्ही पाहिजे। नुसतं वैराग्य आहे आणि ध्यानाचा अभ्यासच करत नाही तर चालणार नाही। आणि ध्यानाला बसला पण वैराग्यच नाही तर ध्यानामध्ये मन रमणारच नाही। त्यामुळे अभ्यासही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे। हे दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून ह्याच्यामध्ये यतन्तः म्हणताना योगाच्या अंगाने ही ध्यानाची साधना म्हणजे अभ्यास कसा करायचा त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत। त्याचं विवरण आज आपण बघूया। ह्याच्यामध्ये 5-6 ओव्या आहेत पण या 5-6 ओव्यामध्ये संपूर्ण ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे। आता ह्याच्यात जी प्रक्रिया सांगितली आहे ती जास्ती हठयोगाच्या अंगाने सांगितली आहे। त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी राजयोगाच्या मार्गाने जाणारी मंडळी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्याच्या पायऱ्या अवलंबतील असं नाही। परंतु ज्ञानेश्वर महाराजांचंही म्हणणं आहे की रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा। याचा अर्थ राजयोगाच्या मार्गाने जर आपण तिथंच पोचत असलो तर हठयोग करायलाच पाहिजे असं काही नाही आहे। देहाला कष्ट देणं पाहिजेत असं नाही। 12व्या अध्यायात देखील त्यानं पुन्हा हाच विषय मांडलेला आहे। जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला की तुला कोणते भक्त आवडतात तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की सोहम भावाने उपासना करून माझ्याशी मिळून जाऊन जे पुन्हा भक्ती करतात सगुणाची ते आणि फक्त निर्गुणाची भक्ती करणारे उपासना करणारे सोहमबोधावर जाणारे या दोन्हीमध्ये योगवित्तम कोण तुला कोण आवडतात। तर तेव्हा देखील ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विवरण करताना म्हटलं आणि भगवंतांनी म्हटलेलं आहे की दोघंही माझ्याकडेच येतात हे बरोबर आहे। तथापि निर्गुणाची उपासना करून सगुण रूपाची पुन्हा उपासना करणारे ते भक्त मला जास्ती आवडतात। तर हे सुद्धा पुन्हा इथं सांगितलं आहे महात्म्याने सुद्धा पूर्ण बोधावर गेलेले आहेत
ज्ञानी आहेत पण पुन्हा ते भक्त आहेत. तसं इथं नामसंकीर्तनाच्या अंगाने त्यांनी भक्ती केली. आता ह्या पुढच्या 5-6 वयामध्ये योगाच्या अंगाने म्हणजे ध्यानाच्या अंगाने ते माझ्याशी पुन्हा कसे एकरूप होतात हे ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर लक्षात असं घ्यायचं की हठयोगामध्ये क्लेशोधिकतरच तेषाम, हठयोगाने जाणाऱ्याला क्लेश फार आहेत, कारण तो स्वतःच्या बळावर जायला बघतो. भगवंताची करुणा भागत नाही, त्याची प्रार्थना करत नाही, त्याची भक्ती करत नाही आणि माझ्या बाहुबळाने मी पोहून जाईन असा एक त्याच्यामध्ये जिद्द असते. त्याच्यावर थोडा अहंकारही असतो. तर त्यांनी असं म्हटलं आहे अशाला कष्ट फार पडतात. म्हणून इथं जे वर्णन केलेलं आहे ते जास्ती हठयोगाच्या अंगाने केले आहे. आपण जो साधारण अनुसरतो तो राजयोगाचा मार्ग असतो, भक्तीसहित. मग ध्यानाला बसताना देखील भगवंताची प्रार्थना, जे काही होऊन गेले भक्त त्या भक्तांचं स्मरण आहे. आपल्या संप्रदायातील जी मंडळी होऊन गेली, ज्या ज्या संप्रदायात आता आदिनाथांपासून आले असले तर त्यांचं स्मरण, या सगळ्यांचं स्मरण करतो आणि त्यांना प्रार्थना करतो. ही जी ध्यानाची साधना करतो आहे त्याच्यामध्ये माझं मन एकाग्र होऊ दे, उन्मन होऊ दे, तुमची कृपा मला असू दे. असं म्हटलं म्हणजे बरेचसे कष्ट कमी होतात. आणि षटचक्र भेदून मूळबंधापासून वरपर्यंत जायचं हा अवघड मार्ग आहे. म्हणून त्याच्यामध्ये यम नियम हे सगळे सांगितलेत. म्हणजे मूळबंधापासून मूलबंध, उडियान, जालंधर, उडियान हे सगळे करून पलीकडे जायचं. त्याच्यापेक्षा राजयोगामध्ये नाभीपासून ब्रह्मरंध्रात अशी सांगितली आहे. म्हणजे वरची 3 जी सांगितले चक्र तिथूनच जायचं आहे. त्यामुळे खालपासून अगदी अमुकच आसन पाहिजे, असंच बसलं पाहिजे असं नाही आहे. स्थिर सुखम आसनम, ज्या आसनात तुम्हाला सहज बसता येईल, तास 1.5 तास बसलं तर आसन हलवावं लागणार नाही, अशा आसनामध्ये आपण बसावं असं सांगितलं आहे. आता काही गोष्टी या दोन्हीकडे सारख्या आहेत. अष्टांग योग, राजयोग किंवा हठयोग, राजयोग या दोन्हीकडे काही सांगितलेले आहेत. यम नियम हे दोन्हीकडे पाहिजेत. आसनाबद्दल फार आग्रह नाही आहे. प्राणायाम थोडाफार प्रमाणात आहे, परंतु यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हवं इंद्रिय आवरण्यासाठी, आणि धारणा, ध्यान, समाधी हे तर हवंच आहे. त्यामुळे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्ही ठिकाणी पाहिजेत आपल्याला. त्यामुळे आपण जर राजयोगाच्या मार्गाने गेलो तर पुढची जी साधना आहे ती आपल्याला सुलभ होते. पण ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. ध्यानामध्ये आपल्याला काय करायचं असतं, मन एकचित्त करायचं असतं, एकाग्र करायचं असतं, कारण मनाचं उन्मन करायचं असतं. मग आता हे जे यमदम सांगितलं, यम नियम सांगितलेले आहेत, हे नामसंकीर्तनासाठी हवेत का नकोत? तर यम नियम हे नामसंकीर्तनासाठी सुद्धा हवेत. त्याचं कारण मन जर नामावर एकाग्र झालं नाही तर काय उपयोग आहे? कसाही वागतोय, काहीही करतोय, नाम घ्यायला बसलाय असं जर म्हटलं तर त्या नामावर देखील चित्त एकाग्र होत नाही. त्यामुळे नामावर जर चित्त एकाग्र व्हायचं असेल तर त्याला देखील योगाची साधना ही आवश्यक आहे. आणि योगामध्ये जर आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल तर त्याला जोड नामाची आवश्यकता आहे. त्यामुळे भक्ती आणि योग, ध्यानयोग हे दोन्ही बरोबर गेले पाहिजे. म्हणजे भक्तीसहित योग किंवा योग पर भक्ती असं जे म्हटलेलं आहे असे दोन्ही बरोबर गेलेले पाहिजेत. म्हणून त्यांनी म्हटलं इथं की इंद्रिय बरळ होऊ देऊन चालणार नाहीत. काही खातात, काही पितात, कसंही बघतात, कसं म्हटलं तर नामसंकीर्तनही होणार नाही आणि ध्यान तर अगदी अशक्यच आहे. त्यामुळे ध्यान करण्यामध्ये आपल्याला मन जर उन्मन व्हायला हवं असेल तर मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे. आता मन ताब्यात यायचं असेल तर मन जे आहे ते आपल्याला धरता येत नाही. पण मन आणि प्राण ह्याचा निकटचा संबंध असल्यामुळे प्राण आपल्याला धरता येतो. त्यामुळे प्राणाला जर आपण आवरायचा प्रयत्न केला तर मनाला आवरता येतं. प्राण जे आपले मिनिटाला 16-17 होत असतात ते जर आपण शांत स्थिर करायचा प्रयत्न केला, हळूहळू कमी करायचा जर प्रयत्न केला
आणि त्याच्यावर मन ठेवायचा प्रयत्न केला तर प्राण आणि मन दोनही आपल्याला ऊर्ध्वगामी करून चिदाकाशात लीन करायचे असतात. पण जोपर्यंत मन विषयामध्ये अधिक आहे गुंतलेलं, तोपर्यंत त्या मनाचे तुकडे पडतात. सारखा विषयाचा ध्यास असतो, त्यामुळे ते मन एकाग्र करणं, प्राणावर लावणं आणि वर नेणं ही गोष्ट अगदी अवघड जाते. ज्याला साऊंड माइंड आपण म्हणतो, तसं मन जर मजबूत करायचं असेल, त्याचं चांचल्य जर घालवायचं असेल, तर बाहेरचे विषय मर्यादित केले पाहिजेत. अत्यंत आवश्यक जेवढे विषय आहेत देहधारणेसाठी, तेवढ्याच विषयांचा उपभोग घेऊन अनावश्यक विषय त्याचा त्याग करायला पाहिजे. त्यालाच वैराग्य असं म्हटलेलं आहे. सारखा बाहेरचा विषयांचा जर विचार असेल तर ते मन आपल्या ताब्यात येणार नाही. म्हणून पंचप्राण आणि मन हे दोन्ही इथं आपल्याला आवरायचं आहे. आणि प्राण आवरल्याखेरीज मन आवरत नाही, कारण प्राण आणि मन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता काय होतं, प्राणजय जो आहे तो प्राणावर जर आपण ताबा मिळवला तर कर्मेंद्रिय प्रवृत्ती ही आपल्या ताब्यात राहते. कारण जितके आपण कर्म करू तितका प्राण जलद चालायला लागतो. आणि आपण शांत रात्री शांत झोपलेलो असलो तर आपोआपच आपला श्वास देखील कमी असतो. आणि जरा कामं केली की आपल्या लक्षात येतं की लगेच आपला श्वास जलद होतो. म्हणून प्राणजय हा जर करता आला तर कर्मेंद्रिय प्रवृत्ती आवरता येते. आणि मनोजय जर करता आला तर ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यात येऊ शकतात. कारण ज्ञानेंद्रियसुद्धा डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे. रात्री झोपताना आपण जर बघितलं तर कान उघडेच असतात, नाक उघडं असतं, परंतु मन तिथं नसल्यामुळे कानावर काही पडलं तरी आपल्या आत शिरत नाही, कारण मन लीन झालेलं असतं प्रकृतीमध्ये. आणि त्यामुळे इंद्रियावर जर ताबा मिळवायचा असेल, ज्ञानेंद्रियावर, तर मन ताब्यात घेतलं पाहिजे. म्हणून प्राणजय आणि मनोजय हे दोन्ही आपण ताब्यात आणायला पाहिजे. आता इथं ते काय म्हणतायत हे आपण आता बघूया. मग आणिकते अर्जुना साविया बहुआ जतना पंचप्राण मना पाढाऊ घेऊनी. मग काय करायचं आहे, बाहेरी यमनियमांची काठी लावली. यमनियम जे आहेत ते बाहेरच्या बाजूने त्याचं कुंपण लावायचं. काहीही करायचं म्हटल्यानंतर यम आणि नियम पाहिजे. यम आहेत 5, नियमही 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य हे सगळे यम आहेत. आणि तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान वगैरे हे सगळे नियम आहेत. त्यापैकी यम जे आहेत याच्यात बदल करता येत नाही. यम तसेच्या तसेच आपण त्याचं आचरण करायला पाहिजे. नियमामध्ये थोडा परिस्थितीनुसार कमी जास्त बदल केला तरी चालतो. पण ध्यानाची साधना करायची म्हटल्यानंतर आपलं खाणं, बोलणं, वागणं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियमबद्धच झाल्या पाहिजेत. जीवन आपलं नियमात पाहिजे. दिवसाचा आपला कार्यक्रमसुद्धा अगदी आखीव रेखीव असा व्हायला पाहिजे. म्हणजे असं जर झालं तर बाहेरी यमनियमांची काठी लावली, म्हणजे बाहेरच्या बाजूला यमनियमाचा कोट केला. आणि आतू वज्रासनाची पोळी पन्न असली. आता आसन वज्रासन सांगितलं आहे. हठयोगामध्ये ते वज्रासन आहे किंवा मूळबंधाला तिथे खालच्या बाजूला टाच देऊन बसायला सांगितलेलं आहे. पण आपण तसं सांगत नाही. राजयोगामध्ये तसं नाही सांगितलं जात. कुठलंही आसन आपण शांत बसलं तर चालतं आहे. वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे. यमनियम लावले, वज्रासन किंवा जे आपण आसन घालू सुखासन ते घातलं. आता प्राणायामाची खटपट सुरू झाली. वाहती यंत्रे, प्राण घ्यायचा सोडायचा त्याला असे शिस्तबद्ध असं करायला पाहिजे. आणि ते प्राणायामाच्या त्यांनी इथं म्हटलं मांडिली यंत्रे म्हणजे धडधडणाऱ्या तोफा लावायच्यात. प्राणायामाने काय होतं त्याच्याकडे लक्ष ठेवलं की नाना प्रकारचे जे विकार असतात त्या शत्रूंचा निकाल करायचा आहे. आणि त्या शत्रूंचा निकाल करण्यासाठी हे प्राणायामाची तोफ डागायची असं त्यांचं म्हणणं. असं जर केलं तर मग ते शत्रू म्हणजे थोडे आपल्या ताब्यात येतात. म्हणून त्याच्यासाठी प्राणायामाने श्वासावर जय साधायचा आहे, श्वास कमी करायचा आहे. त्याचा परिणाम काय होतो तर कुंडलिनी जागृत होण्यासाठी त्याचा परिणाम होतो. त्या विशिष्ट आसनामध्ये
आपण वर शक्ती घ्यायला लागलो की त्याला कुंडलिनी शब्द वापरतात आणि काही ठिकाणी प्राणशक्ती असा शब्द वापरतात. तंत्रशास्त्रामध्ये कुंडलिनी शब्द आहे, गीतेमध्ये कुठेही कुंडलिनी शब्द वापरलेला नाही आहे, पण योगशास्त्रामध्ये प्राणशक्ती असा शब्द वापरतात. पण ही प्राणशक्ती जी आहे ती ऊर्ध्वगामी झाल्याखेरीज परमार्थ संभवत नाही. कारण आपल्याला काय करायचं आहे, तरी प्राणशक्ती किंवा ही जी शक्ती खाली आहे देहाच्याकडे जोपर्यंत वाहते आहे तोपर्यंत विषयावर ताबा मिळत नाही. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, जसा जसा सत्वगुण वाढतो ही प्राणशक्ती जशी जशी वर जायला लागते तसं तसं साहजिकच विषयाकडून मन आवरलं जातं, इंद्रिय आवरलं जातात आणि इंद्रिय आणि मन आवरून मन प्राणाबरोबर चिदाकाशात लीन केल्याखेरीज त्या मार्गाने आपलं चालणंच होत नाही. आणि म्हणून ही जी प्राणशक्ती आहे ऊर्ध्व करायला पाहिजे. आता प्राणशक्ती जागृत झाली का नाही कसं कळतं? अनुग्रहाच्या वेळा सद्गुरू आपल्यामध्ये ती शक्ती जी आहे, शक्ती संक्रमण ज्याला आपण म्हणतो, ते करतात. एखाद्याला ताबडतोब त्याचा अनुभव येतो, एखाद्याला हळूहळू येतो. पण येतो का नाही, प्राणशक्ती जागृत झाली कळणार कशी आपल्याला? लक्षणं काय आहे? तर त्याचं आयुष्य नियमित व्हायला लागतं, थोडी शिस्त यायला लागते त्याला. त्याच्या स्वभावात थोडा फरक पडतो, प्रेमळ दयाळू स्वभाव व्हायला लागतो. अष्टसात्विक भाव निर्माण होतात, काही क्रिया होतात असं वाटायला लागतं, आतून काहीतरी वेगळं जाणवायला लागतं. त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव म्हणजे आत्तापर्यंत जे डोळे अगदी कोरडे होते, कशाचंच काही वाटत नव्हतं, ते डोळ्यातून अश्रू यायला लागतात. विरघळणं ज्याला असं म्हणतो. म्हणून पुष्कळ मंडळी विचारायला येतात की ध्यानाला बसलं की डोळ्यातून पाणी यायला लागतं, अश्रू यायला लागतात. हे बरोबर आहे का चूक आहे? येत असतील तर ते चांगलं लक्षण आहे. त्यामुळे डोळ्यातून अश्रू येणं चांगलं आहे. कुणी व्यक्ती समोर आली, प्राणी समोर आला तरी त्याच्याविषयी भगवत भाव निर्माण होतो. जे ऐक म्हणून नुसतं ध्यानाला बसून चालत नाही, त्याच्यावर श्रवण पाहिजे. जे काही ध्यानसाधना नामसाधना आपण करतो ती कशासाठी आपण करतो, त्याच्यामध्ये आपली प्रगती होती आहे का नाही, काय झालं असता बरोबर आहे हे जर कळलं नाही तर आपलं त्याच्यामध्ये पुढे काय करायचं हे लक्षात येत नाही. म्हणून तसं जर झालं असेल तर अष्टसात्विक भाव निर्माण होतात, अंगावर रोमांच येतात, अशी सगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि त्यामुळे ही प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे तेथ उल्हाट शक्तीचे नि उजिवडे. उल्हाट शक्ती प्राणशक्ती वर जायला लागली म्हणजे मन पवनाचे नि सुरवाडे. मन पवन एकत्रित येऊन 17वीचे पाणी याडे बळी आवले. 17वी जी कला ती जी म्हटलेली आहे म्हणजे पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्ण असतो तशी 17वी कला असते. तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे मार्ग काय आहे, निघायचं आहे कुठून? खालून निघायचं आहे, शक्ती ऊर्ध्वगामी करायची आहे, प्राण आणि मन दोन्ही वर नेऊन चिदाकाशात आपल्याला लीन करायचं आहे. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली. प्रत्याहाराचा अर्थ काय की विषयांकडे धावणारी इंद्रिय असतात ती ओढून आपल्या ठिकाणी आणायचे. हा प्रयत्न सारखा करावा लागतो. कारण मनाची इंद्रियाची सहजच प्रवृत्ती बाहेर धावण्याची, बहिर्मुख होण्याची. आणि इंद्रिय विषयांपासून आपल्याला संयमित करायचे, तोडायचे. पूर्ण तोडायचे तसं नाही. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे देहासाठी आवश्यक ते अन्न, प्राण, पाणी, निवारा ह्या आवश्यक गोष्टी आहेत. झोप आहे, त्या सगळ्या त्याला गोष्टी द्यायच्या आहेत. परंतु त्याखेरीज ज्या गोष्टी आहेत, विषय आहेत, त्याच्याकडे धावणारी जी इंद्रिय आहेत ती ओढून आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी न्यायचे. असा प्रयत्न आपण करायला लागलो म्हणजे हळूहळू विकार जे मनामध्ये असतात ते मुळासकट जायला मदत होते. नुसतं आपण त्याला आवरायचा प्रयत्न केला, खुर्चीवर बसून पडलेत आपले विकार आवरतात, ते संभवत नाही. मन वर गेल्याशिवाय चिदाकाशात लीन झाल्याशिवाय हे विकार नष्ट होत नाही. जसं आपण किती वेळ जरी अंथरुणावर पडलेलो असलो तरी झोप थोडी का विना लागली नाही तर आपल्याला हुशारी वाटत नाही. कारण झोपेत देखील मन लीन व्हायला लागतं, विश्रांतीला जातं. पण झोपेमध्ये मन प्रकृतीत लीन होत असल्यामुळे
त्या मनात पालट होत नाही. वर्षानुवर्ष झोपून देखील मन जसंच्या तसंच राहिलं. पुन्हा जागे झाले की शत्रू तो शत्रू, मित्र तो मित्र, त्या कामना, वासना, कल्पना तशाच राहतात. परंतु इथं ध्यानामध्ये मन जर स्वरूपाच्यामध्ये लीन होत असेल तर हळूहळू त्या मनामध्ये पालट होतो आणि मन बदलायला लागतं. आपल्यालाच लक्षात येतं का आपलं मन पालटत आहे. पूर्वी आपण जसे होतो तसे नाही, आपल्या कल्पना बदलत आहेत. मन हळुवार होत आहे, संवेदनाक्षम होत आहे. आतले जे विकार आहेत ते काही वेळा थोडे उफाळून आल्यासारखे होतात, पण ते उफाळून येतात ते जाण्यासाठी येतात, आत राहण्यासाठी नाही. आणि त्यामुळे हा जो बदल आहे हा बदल जाणवत असतो. मग प्रत्याहाराने काय होतं तर विषयांकडे धावणारी इंद्रिय आत येतात आणि इंद्रियावर मग आपला ताबा राहतो, इंद्रिय आपल्या स्वाधीन राहतात. म्हणून इथं त्यांनी काय म्हटलंय, प्रत्याहारे खाती केली विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधोणी आणली हृदया आतू. प्रत्याहाराने इंद्रिय सगळी बांधून आत आणली. तव धारणा वारू दाटिन्नले. आता धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा केव्हा येते तर मन आपण वर नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक क्षणभर जरी मन लीन झालं तरी देखील त्याची गोडी मनाला लागते. हा क्षण मिळणंच फार अवघड असतं. सद्गुरू कृपेशिवाय आणि योग्य त्या साधनेशिवाय हे मन, म्हणजे ज्याला देवाचे द्वारी उभा क्षणभरी असं म्हटलेलं आहे, ते देवाच्या द्वारात, ह्याचं देवळाच्या द्वारात नव्हे तर त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी देहभान संपलेलं आहे आणि मन त्या ठिकाणी गेलेलं आहे उन्मनावस्थे, असे क्षणभर जरी गेलं तरी त्याला जो तिथं स्पर्श होतो त्याची गोडी त्या मनाला लागते आणि मन पुन्हा 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 तिथं त्या जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून 12व्या अध्यायामध्ये सुद्धा 8वा 9वा 10वा 11 श्लोक सांगताना 8व्या अध्यायात त्यांनी जे म्हटलं की मन मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव, मय्येव मन आदस्त्व, हे जे 2-3 श्लोक गीतेमध्ये आलेत ह्याचा अर्थ तोच आहे की माझ्या ठिकाणी मन ठेव. म्हणजे तिथं जर तुला ठेवता आलं तर फार चांगलं, आणि तसं ठेवता येत नसेल तर मग क्षणभर दे. क्षणभर तुला त्याची गोडी लागली की हळूहळू ते इतर विषयापासून, विषयांची जी रुची असते ती रुची तुझी आपोआप कमी होईल. ज्या विषयामध्ये मन सारखं भरकटत असतं त्यालाबद्दल अरुची निर्माण होते आणि उन्मन करण्याबद्दल रुची निर्माण होते, आवड निर्माण होते, आणि अशी निर्माण झाली तर त्याचा उपयोग आपल्याला अधिक आहे. इथं जे त्यांनी म्हटलं आहे की त्याप्रमाणे धारणेच्या अंगाने तिथे क्षणभर जर मन राहायला लागलं तर मग पुढं त्यावेळेला काय होतं, महाभूता ते एकवटीले, म्हणजे महाभूतांच्या पलीकडे जाऊन आपल्याला बसायचं आहे. बाकी सगळे विश्व जे आहे, देहभाव जो आहे तो 6 महाभूतांच्या पोटी आहे, आणि या महाभूताच्या पलीकडे जर जायचं असेल, देहातीत व्हायचं असेल तर त्यासाठी मन प्राणाबरोबर पलीकडेच न्यायला पाहिजे. आणि तिथं जाऊन ही धारणा जी सांगितलेली आहे त्या ठिकाणी क्षण 2 क्षण मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून महाभूता ते एकवटीले, असं महाभूतांच्या ठिकाणी ते जर राहायला लागले तर अहंकारही आपला सुटतो. म्हणून धारणेचा उपयोग त्यासाठी होतो. म्हणून देहाच्या अतीत जाता येतं. आणि मग चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे. धारणेच्या ठिकाणी आपल्याला राहता आलं की चतुरंग सैन्य जे आहे ते सगळं निवटलं, म्हणजे दूर केलं जातं. काय होतं, चतुरंग सेना काय आहे तर मनाचे जे संकल्प असतात, ते मनात जे येणारे विचार असतात त्या मनातल्या विचारांचं, काही विचारांचं चित्तामध्ये चिंतन होतं. त्यामुळे मनापासून ते चित्तात जातात. त्यातले काही विचार आपल्या बुद्धीमध्ये त्याचा निश्चय केला जातो आणि तिथून ते अंतरात जाऊन एकदा बसले की मग तो संकल्प त्या ठिकाणी पक्का रुजतो. म्हणून हे जे मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे सगळं जे काही आहे हे चतुरंग सेना जी आहे हिचा जर का आपल्याला निकाल लावायचा असेल तर ते धारणेनं शक्य होतं. म्हणून ज्यांना ध्यानामध्ये थोडंसं जमलेलं आहे त्यालाही सांगितलं जातं की रोज थोडा वेळ का विना बसायला पाहिजे.
त्या ठिकाणी स्पर्श करून यायला पाहिजे. थोडा वेळ जरी झाला तरी पुन्हा पुन्हा तिथं गेल्याने त्या धारणेमुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातून आपल्याला मोकळे येत आहेत. आणि मग त्या स्थितीमध्ये मागचं चिंतन नाही, पुढच्याबद्दलचा विचार नाही, हे दोन्ही जाऊन त्या क्षणात मन राहणं जे म्हणतो हे या ठिकाणी होतं. आणि मग ध्यानाच्या ठिकाणी आपलं मन राहतं. जे धारणेतून आपल्याला ध्यानात जे जायचं आहे त्या स्थितीसाठी हे आवश्यक आहे. आणि धारणेनं म्हणून मुख्य काय गोष्ट होत असेल तर सगळे आपले संकल्प, नाना प्रकारचे विषय यापासून आपलं चित्त लांब होतं, देहभावापासून दूर जातं. म्हणून आणि अनावश्यक विषयांचा त्याग सहज घडतो, मुद्दाम करावा लागत नाही. म्हणून चिदाकाशात मन लीन करणं हा प्रयत्न करून तिथं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. साहजिकच सगळे संकल्प विकल्प ज्या मनाला लागलेले आहेत ते मनाचे संकल्प विकल्प या स्थितीमध्ये नष्ट होतात. म्हणून ते म्हणतात इथं, चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे, तयावरी जैत रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत. मग धारणेतून ध्यानात शिरला. हे सगळं सांगतोय ते आपण काही मिनिटात सांगतो आहोत. प्रत्यक्ष हे व्हायला वर्षानुवर्ष लागतात. जन्मजन्म साधना केली असेल तर जरा काळ कमी लागतो, पण सद्गुरू कृपा नसेल आणि साधना झाली नसेल तर हे मिळणं अतिशय अवघड असतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जे की ते तयावरी म्हणजे ध्यान लागतं आहे असं झालं आहे धारणेमध्ये. त्याच्यानंतर ध्यानाची स्थिती, मग ते जैत रे जैत म्हणजे जिंकलं मी असं वाटायला. आणि ध्यान लागलं की त्यालाही आनंद होतो, तोही सांगतो आज ध्यान खूप छान लागलं असं आनंदात सांगतो. ह्याचा अर्थ असा की कुठंतरी ते स्पर्श करून ते येत असतं. आणि म्हणून ध्यानाचे निशाण वाजतं. आनंद झाला, ध्यान लागलं, मग त्याचं निशाण फडकायला लागतं. आणि दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. मग त्या स्थितीमध्ये जीव जो आहे तो शिवाशी एकरूप व्हायला बघतो. कारण मनच त्याच्या आड येत होतं ना. जीव शिवाच्या आड काय येत होतं? मनच येत होतं. शिव असलेला जीव खाली का आला? मनाच्या नादी लागून आला. ते मन आपण बाजूला काढलं की दोन्ही एकच आहे हे त्या जीवाच्या लक्षात येतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र, पाठी समाधी श्रेयचा शेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे झाला. आता ध्यान झालं, धारणा झाली, ध्यान झालं, आता समाधी. धारणा त्याच्यासाठी काही सेकंद, काही मिनिटं पुरेशी असतात. 5-10 मिनिटं त्या स्थितीत राहता आलं की ध्यान लागलं असं आपण म्हणतो. आणि अर्धा तास जर त्या स्थितीत राहता आलं तर मग समाधी लागली असं आपण म्हणतो. की ज्या समाधीमध्ये मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी मन अत्यंत स्थिर होऊन राहिलेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे मन निरुद्ध व्हावं लागतं. मनाच्या ज्या 5 अवस्था सांगितल्या, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. त्यापैकी क्षिप्त चंचल मन असतं अत्यंत. विक्षिप्त जरा कुठं शांत वाटतं, जरा कुठं चंचल, असं खालीवर सारखं करत असतं. मूढ अवस्थेमध्ये काही कळतच नाही, कशाचं ग्रहणच होत नाही. म्हणजे तिन्ही अवस्था आपल्याला ध्यानाच्या दृष्टीनं उपयोगी नाहीत. क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ या तिन्ही अवस्था आपल्याला नकोत. मग एकाग्र आणि निरुद्ध या 2 अवस्था आपल्याला ध्यानाला उपयोगी आहेत. पण एकाग्र होणं म्हणजे ध्यान नव्हे, तर एकाग्र मन श्वासावर करायचं आहे आणि वर नेऊन जिथं सांगितलेलं आपल्या आज्ञाचक्रावर मन लावायचं आहे. आणि तिथं एकाग्र करता करता तिथं ते निरुद्ध व्हायचं आहे. म्हणून योगसूत्रामध्ये जे निरुद्ध मन सांगितलेलं आहे ते निरुद्ध, याचा अर्थ ते कुठेही जात नाही, शांत एका ठिकाणी बसतं. हे निरुद्ध होणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण एकदा त्याचं तंत्र आपल्या लक्षात आलं की मन निरुद्ध कसं करायचं, असं जर झालं तर मग ध्यान करायची जी खटपट आपण ज्याला म्हणतो ती खटपट संपते. आणि त्या मनाला सहजच अशी सवय लागते की ते नुसतं जरी असं सहज बसलं तरी सहज वर जातं.
त्याची गोडीच लागते. पण कोणत्याही स्थितीत तो जरी असला आणि चटकन जर का थोडं लक्ष आत गेलं की मन वर जातं, निदान उन्मंतर होतं आणि मग निरुद्ध होणं हे त्याच्या पुढची स्थिती. पण तसं जर झालं तर त्याला लक्षात येतं की हे समाधी स्थितीपर्यंत जाता येतं. आणि असं समाधी स्थितीपर्यंत झालं तर मग आत्मानुभवाच्या राज्यसुखावर त्याला पट्टाभिषेक होतो असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराज कुठलीही गोष्ट सरळ न सांगता अलंकारिक भाषेत सांगत असल्यामुळे आपल्याला कळायला अवघड होतं. म्हणून आपण हे सोपं करून सांगितलेलं आहे की ते पट्टाभिषेक वगैरे असं आपल्याला लक्षात येत नाही. त्याला आत्मानुभव येतो, मी आत्माच आहे असा बोध होतो. पण त्याला आपण बघितलं त्याप्रमाणे 5, 25, 40 वर्ष साधना करत जावं लागतं. आणि मग समरसे झाला त्या ठिकाणी तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. म्हणजे यमनियमाची काठी लावल्यापासून त्या ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन त्याच्याशी समरस होणं ही जी स्थिती आहे, यासाठी या सगळ्या पायऱ्या ओलांडत जायला लागतं. म्हणून या सगळ्या योगाच्या पायऱ्या काय आहेत या सगळ्या या ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलेलं आहे. तर हे आपण आता थोडं समजून घेतलेलं आहे. तर आता काय काय गोष्टी आवश्यक लागल्या ते बघितलं आपण. मन निर्मळ व्हायला पाहिजे. पहिल्यांदा काही काळ मनामध्ये रसिकेत चालू असते. एकीकडे विषय त्याला ओढत असतात आणि एकीकडे आपली खटपट चालू असते. पण अशा तऱ्हेनं प्रयत्न करता करता एकदा मनाला जर तिकडली ओढ लागली तर इकडला जोर कमी होतो आणि मन त्या बाजूनं खेचलं जातं. आणि मग पुढची जी साधना आहे त्याला फार कष्ट पडत नाहीत. पण तरी देखील आता आपल्याला जमलं म्हणून पुन्हा मन बरळ होऊ द्यायचं नाही. आता आमचं ध्यानाचं जमायला लागलं, आता आम्ही कसंही वागलो तरी चालेल, असं चालणार नाही. काही वेळा सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या शक्तीनं ध्यान लागता येतं किंवा थोडंफार वर जाता येतं. पण जसं इंजेक्शन देऊन एखादी प्रकृती सुधारणं आणि मुळातच सुधारणं हा फरक असतो, तसं जर का सद्गुरूंची शक्ती नाही मिळाली पुन्हा खाली येतं. त्यामुळे एकदा जे मिळालेलं असतं ते टिकवून ठेवण्याचं काम प्रयत्न साधकांनीच करायचा असतो. आणि ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी स्थिर राहील, निरुद्ध राहील असा प्रयत्न करायचा. आता महात्म्यांच्या दृष्टीनं काय असतं हे सहज असतं त्यांना, कारण ते सगळ्या अवस्था ओलांडून गेलेले असतात. आणि त्यांना मग केव्हाही बसले तरी त्या ठिकाणी असतं, किंबहुना त्यांना बसायचीही गरज नसते. ही जी स्थिती आहे ही योगाची समाधी आहे. या योगाच्या समाधीतून जो बोध होतो ती ज्ञानाची समाधी. ती ज्ञानाची समाधी मग चालता बोलता न मोडे आसनं, काही काम करत असताना देखील तोच मी आहे असा बोध राहतो. पण ज्ञान झालं तरी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. एखाद्याला ज्ञान ते होतं सद्गुरू कृपेनं, परंतु पुन्हा खाली येतो का असं जर विचाराल तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते सद्गुरूंच्या कृपेनं बोध झालेला आहे. आता बाहेरची प्रकृती त्याची जी आहे ती जर त्यांनी सुधारली नाही, सत्वगुणी जर ठेवली नाही, किंबहुना पुन्हा रजोगुण तमोगुण आपल्या खाण्यापिण्यातून आहारविहारातून यायला लागले तर पुन्हा तो बोध ढासळतो. तसा होऊ नये म्हणून पुन्हा प्रयत्न सारखा ठेवायचा आहे की आपली प्रकृती शुद्ध राहिली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा प्रकृतीला बाजूला सारून हा बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि हा बोध प्राप्त केल्यानंतर देखील पुन्हा प्रकृती सुधारण्याचं जे काम आहे, जे सत्वगुणी करण्याचं जे काम आहे हे पुन्हा सतत चालू ठेवायला लागतं. आणि जर तसं करता आलं तर मात्र आतला बोध आणि बाहेरची प्रकृती ही दोन्ही एकमेकाला एकरूप म्हणजे कॉरस्पॉन्डिंग होतात. आणि त्यामुळे मग ते खरे संत ज्याला आपण म्हणतो असे निर्माण होतात. आणि नाही तर ज्याला आतला बोध झालेला आहे, मी आत्मा हे कळलं आहे, पण बाहेरची प्रकृती जर रजोगुणी तमोगुणी असेल तर ती मंडळी मात्र त्यांचं जे बाहेरचं वर्तन असतं त्या आतल्या बोधाला योग्य असं नसतं. मग ते काहीतरी चमत्कारिक वर्तन करत राहतात, कसे तरी वागतात, कुठेतरी जातात, कोणाला मारतात, कोणाला दगड, कोणाला हे चिखलात बसतात, काय नाना गोष्टी करतात. तर अशी जी मंडळी आहे ती त्यांच्यापुरती मुक्त असतात, परंतु आपल्याला सद्गुरू म्हणून त्यांच्याकडे मागं बघता येत नाही. कारण मग काय करतात, त्यांच्या मागं जाणारी मंडळी त्यांची बाहेरची जी कृती आहे ना तीच फक्त आपल्या जीवनात उतरवतात आणि तो बोध उतरतच नाही.
आणि त्यामुळे जे नको करायला ते करत बसतात आणि जे करायला हवं ते करतच नाहीत. त्यामुळे सद्गुरू जे आपल्याला म्हणायचे असतील तर ज्यांची आतली बाहेरचे दोन्ही गोष्टी एकरूप झालेल्या आहेत अशी मंडळी आपल्याला सद्गुरूस्थानी पाहिजेत. म्हणून आपण बघताना साधकांनी विचारपूर्वक बघावं की सद्गुरू आहेत का, संत आहेत का, हे बघून त्यांच्यावर निष्ठा ठेवावी. तशी निष्ठा ठेवली तर त्याचा उपयोग होतो. म्हणून इथं महात्म्यांचं वर्णन करताना त्यांनी काय सांगितलं, हे पूर्ण झालेलेच आहेत आणि ह्या तऱ्हेनं आता त्यांनी साधना करायला लागते का, आता त्यांनी ध्यानाला बसायला हवं का, तर ते एवढ्यासाठी ध्यानाला बसतात की पाठीमागे येणारी जी मंडळी आहेत त्यांना जर नुसतं दिसलं की हे काहीच करत नाहीत, साधना करत नाही आहेत, तर तेही काहीच न करता नुसते बसतील, तसा अभिप्रेत नाही आहे. आणि त्यामुळे इतरांच्या पुढे पुन्हा तो आदर्श असावा म्हणूनही ते साधना करतात. आणखीन एक गोष्ट अशी असते की अनेक वर्ष ती साधना करत आल्यामुळे त्यांचा विचार किंवा अनुभव असा असतो की आता मुखाने नाम नाही घ्यायचं तर मग बोलायचं काय दुसरं, ध्यान नाही करायचं तर मग करायचं काय दुसरं. इतकी ती सवय झालेली असते की सहज बसले जरी तरी ध्यानात असतात. काही बोलायचं असलं, काम करायचं असलं तरी नामच मुखातून येत असतं, किंबहुना आतूनच नामाची कारंजी ओढत असतात. नाम घ्यायचं असं राहत नाही, सहज नाम येत असतं. म्हणजे मग त्यांची साधना ही मुद्दाम करावी लागत नाही, साधना सहज होत असते. गीता ज्ञानेश्वरीसारखे अद्वैत ग्रंथ वाचायचे नाहीत तर मग काय वाचायचं, काय कथा कादंबऱ्या वाचणार का, मासिकं वाचणार का, अवांतर गोष्टी बोलणार, करणार काय, ते नकोच होतं. ज्याला हा बोध होतो त्याला ते जे वाङ्मय आहे ते लक्षात येतं. कारण त्यांच्या लक्षात आलं असतं जे जे काय आपल्याला दिसतं आहे हे सगळं स्वप्नवत आहे, असत आहे. त्या असत गोष्टीमध्ये आपण किती रमणार. म्हणजे रात्री झोपेत पडलेलं स्वप्न हे थोड्या वेळापुरतं असतं, पण आपण जे जीवन जगत असतो ते एक दीर्घ स्वप्नच असतं. त्या छोट्या स्वप्नातनं आपण उठतो आणि एका दीर्घ स्वप्नात दिवसभर वावरत असतो. मग प्रश्न असा येतो की हे दीर्घ स्वप्न जर आहे तर मग या सगळ्या गोष्टी आपण करायच्या का नाहीच करायच्या. तर जोपर्यंत पारमार्थिक जागृती आलेली नाही तोपर्यंत ह्या गोष्टी देखील करायच्या. पण ह्याच्यामध्ये देखील असं सांगितलेलं आहे की आता ज्ञानेश्वरी वाचणं, ध्यान, नाम हे देखील सगळा भ्रमच आहे का नाही. एकाने विचारला प्रश्न त्याला, हे सगळा भ्रमच आहे का नाही हा सुद्धा. तर हाही भ्रमच आहे, पण ह्याला संवादी भ्रम असं म्हटलं जातं. आणि इतर जो आहे तो भ्रमच आहे, पण तो विसंवादी भ्रम आहे. म्हणजे संवादी भ्रमाने आपल्याला त्या आत्मरूपाकडे नेलं जातं आणि विसंवादी भ्रमाने आपल्याला आत्मरूपापासून दूर नेलं जातं. म्हणजे ध्यान करणं, नाम घेणं हे देखील कर्मच आहेत का नाही. मग ही कर्म केल्याने पण आपण त्या प्रवृत्तीला निवृत्तीची फळं लागतात. 6व्या अध्यायात म्हटलं आहे जसं, ही प्रवृत्तीच आहे कर्माची, पण ही आपल्याला निवृत्तीकडे नेते. त्यामुळे ही जी कर्म आहे ती जरूर करावी. म्हणून संवादी भ्रम आहे जो, ते भ्रममूलम इदम जगत असं म्हटलं. हे जगत सगळं भ्रममूल आहे. भ्रमेण हम भ्रमेण त्वम भ्रममूलम इदम, भ्रमेण ईश्वर भावत्वम, तो देखील भ्रमच आहे. कारण एकच ईश्वर असल्यानंतर मी तू हे करतो करायचं आहे असं काहीच राहत नाही. एकच एक परमात्मा ब्रह्म सगळीकडे आहे. मग तिथं करणं न करणं कुठं येतं. म्हणून सगळं भ्रममूलच आहे. परंतु जे केलं असता आपल्याला मूळ स्वरूपाकडे जाता येतं. तो भ्रमाची कास धरून आपल्याला पलीकडे जायचं आहे. असतचे धरूनच आपल्याला सतकडे जायचं आहे. हे एकदा लक्षात आलं म्हणजे मग साधक त्या दिशेनं जायला लागतो. सद्गुरू त्याच्या पलीकडे जाऊन बसलेले असतात आणि साधकाला त्या दिशेनं यायला सांगत असतात. ते लक्षात घेऊन साधकाने वाटचाल करायची. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृदकस्य स्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि हरि हरि।